पोट साफ होत नाही का तुमचं? कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तुम्हाला? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. शक्यतो इंडियन टॉयलेटचाच वापर करा, कारण जेव्हा तुम्ही इंडियन टॉयलेटचा वापर करता तेव्हा तुमचं शरीर आणि मांड्यांचा अँगल 30 डिग्रीचा असतो. त्याच्यामुळे तुमच्या खालचे मसल खूप स्ट्रेच होतात. त्या मांड्या आणि गुडघ्यांचं प्रेशर पोटावर पडतं आणि पोट साफ व्हायला मदत होते. समजा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे आणि तुम्हाला इंडियन टॉयलेटमध्ये बसता येत नाहीये, तर वेस्टर्न टॉयलेटचा वापर करा, पण तेव्हा तुमच्या पायांखाली एखादं छोटं स्टूल घ्या, जेणेकरून तुमचं शरीर आणि मांड्या यांचा जो 90 डिग्रीचा अँगल आहे तो कमी होत 60 डिग्रीचा होईल आणि पोट साफ व्हायला मदत होईल. टॉयलेटमध्ये मोबाईल चुकूनही नेऊ नका. जेवण करताना 2 भाज्या, कोशिंबीर आवर्जून घ्या. जेवणानंतर आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे भोजनांते पिबेत तक्रम, 1 ग्लास ताक प्यायला विसरू नका. सगळ्या प्रकारची सीझनल फळं खा. नियमित व्यायाम करा, प्राणायामही करा. एखाद दिवशी व्यायाम करायला नाही वेळ मिळाला तर निदान तुमच्या काफ मसलला स्ट्रेच मिळेल अशा पद्धतीने तुमचे हिल आणि टोज वर खाली करा. त्याच्याने सुद्धा थोडाफार व्यायाम होतो. दिवसातून निदान 3दा तरी गरम पाणी प्या. तूप आवडत असेल तर एकदा केव्हा तरी गरम पाण्यामध्ये 2 चमचे तूप घालून प्या. मग बघा तुमचं कॉन्स्टिपेशन कसं जातंय आणि छान साफ संडासला होतीये तुम्हाला.